ताई आज विजयादशमी आहे, हो दसरा. तर आज आपण जनतेला काय संदेश देणार आहात? मी सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. आणि यावर्षी आपला रावणदहनचा कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल माफी मागते. आणि आपल्याला आयुक्त साहेबांनी परवानगी दिल्यामुळं यावर्षीचा कार्यक्रम रद्द झाला. पण पुढच्या वर्षी आपण या जास्त जश आणि नवीन आयुक्त साहेब नवरात्राच्या अगोदर नवीन आयुक्त साहेब बसलेले असन त्यांच्या परवानगीने आपण जोराने रावणदहनचा कार्यक्रम करू. डबल उत्सवाने. KB न्यूज साठी राजू आंबेकर, संभाजीनगर. आता हा जो महिलांचा आज नवरात्रोत्सवचा कार्यक्रम आहे, हे 10 दिवस महिला ज्या आहेत ह्या नवरात्रोत्सवामध्ये आनंद मध्ये गरबा वगैरे साऱ्या गोष्टी करतात. आणि दसऱ्याच्या दिवशी यांचा रावण दहनाचा कार्यक्रम असतो. पण आयुक्त साहेबांनी आणि त्या ज्या ग्राउंडवर तो दहनाचा कार्यक्रम होता त्याला परवानगी नाकारल्यामुळे दादा आहे आपल्या संघ नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये. तर दादा आपला परिचय आणि कसा असतो आपला नवरात्रोत्सव? माझं नाव नितेश साळवे आहे. मागील 10 ते 11 वर्षापासून हा इथे राजदांडिया आणि नवरात्रोत्सव इथे दरवर्षी आपण साजरी करतो. जय भवान प्रतिष्ठान या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी फार उत्साहामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा उत्साहाने पार पडतो. त्याच्यानंतर जेव्हा याचं महत्त्वाचा आमचा एक कार्यक्रम आणखी असतो रावण दहनाचा, तो कार्यक्रम दरवर्षी मागच्या 2 वर्षापासून आम्ही तो पण राबवत होतो. त्यालाही भरभरून प्रतिसाद पूर्ण म्हणजे नुसतं ह्या एरियातून नाही, अख्ख्या छत्रपती संभाजीनगरमधून तिथं फार असा छान प्रतिसाद मिळाला. पण ह्या वर्षी मला कळालं नाही की माननीय आयुक्त साहेबांनी तो तिथे परवानगी का नाकारली. माझं आयुक्त साहेबांना विनंती आहे की साहेब आपण मागच्या वर्षीचे थोडे व्हिडिओज जर असेल तर मी जे आधी जिथे पदाधिकारी त्यांना विनंती करेल की माननीय आयुक्त साहेबांना मागचे जे व्हिडिओज होते ते आयुक्त साहेबांना दाखवा की तिथे किती शिस्त पद्धतीने आपण तिथे कार्यक्रम घेतला. मेन म्हणजे तिथले सेफ्टी आपण तिथे पाळल्या गेली. कारण की जे ग्राउंड आपलं बनलेलं आहे TV सेंटर तिथे जे बॅरिकेटिंग आहे ती बॅरिकेटिंग अक्षरशः कमीत कमी 15 ते 20 फुटाच्या पुढे आपण केलेली होती. वरती जे आहे जे पूर्ण जे स्टेडियम आहे वरती तिथे पूर्ण पब्लिकला बसायला जागा होती. म्हणजे पूर्ण सेफ्टी होती तिथे, फायर सेफ्टी होती, प्रत्येक गोष्टीची तिथे सेफ्टी होती. मला हे आश्चर्य वाटतंय की माननीय आयुक्त साहेबांनी ती परवानगी का नाकारली. पण मला एक विनंती आहे की जर आता हा कार्यक्रम तिथे नाही घेते तर मग तिथे कोणत्याही पक्षाला तिथे सभा घेणारच काही आयुक्त साहेबांनी तिथे परवानगी दिली पाहिजे. फक्त तिथं खेळाचं आहे ना, तो फक्त खेळाच्याच गोष्टी झाल्या पाहिजे. मी मागे ऐकलं होतं तिथे जे क्रिकेट खेळणारे मुलं आहे त्यांना पण तिथे मज्जाव करण्यात आला, तिथे खेळू दिलं नाही. मग आयुक्त साहेबांनी थोडं त्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे की प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण तिथे परवानगी नाकारतोय मग ते ग्राउंड आहे कशासाठी. तर माननीय आयुक्त साहेबांनी याचं उत्तर द्यावं. आपल्या संघ ताई आहे. ताई आपण नवरात्रोत्सव कशा प्रकारे खूप उत्साहाने मनवतो. 10-11 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. मोठ्या उत्साहाने महिलांचा सहभाग खूप असतो. इथं जेंट्स लोकांची एंट्री नाही आहे, त्याच्यामुळं खूप उत्साहाने कार्यक्रम साजरा होतो. आणि मेन म्हणजे दसऱ्याचा कार्यक्रम हा 2 वर्षापासून होतोय. आणि रावण दहनाचा कार्यक्रम तो पण मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि चांगल्या प्रकारे पार पडला. पण यावर्षी साहेबांनी परवानगी नाकारली म्हणून आम्ही सगळेच नाराज झालो आहे. तर साहेबांनी असं म्हणजे कोणत्या कारणाने नाकारली हे आम्हाला कळायला पाहिजे होतं. आणि त्यांनी हे म्हणजे नाकारायला नव्हतं, आम्ही सगळेच नाराज झालो आहे. आपल्या संघ ताई आहे. ताई आपला परिचय द्या अगोदर. माझं नाव संगीता कृष्णा बोरसे, शिवसेना शहर संघटक मध्य महिला आघाडी. ताई आता जे हा जो नवरात्रोत्सव हा कधीपासून तुम्ही करताय? हे आमचं 11 वर्ष आहे. कशा प्रकारे असतो हा जो उत्सव तुम्ही करता, तर कशा प्रकारे करता? म्हणजे आम्ही मराठी अभिनेत्री बोलत राहतो दरवेळेस. यावर्षी आम्ही मुरनाथ दुसारनीला बोललो होतं लग्नानंतर होईल प्रेम ही अभिनेत्री आली ती भरपूर प्रतिसाद होता आम्हाला यावर्षी पण. आज दसरा आहे, तर तुमचा आजचा जो कार्यक्रम असतो तो दरवर्षीप्रमाणे कसा असतो? म्हणजे आमचं रावण दहन असतं दशमीला. 2 वर्ष झाले भरपूर प्रतिसाद होता आमच्याकडं.
आणि खूप 10,000 पब्लिक होती. पण यावेळेस आयुक्त साहेबांनी काय कोणत्या कारणामुळं आम्हाला परवानगी दिली नाही आहे काही माहीत नाही आम्हाला. याच्या संदर्भात आम्ही माननीय म्हणजे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांना भेट देऊन आम्ही त्यांच्यासमोर प्रश्न मांडणार आहे. म्हणजे का बरं आम्हाला परवानगी नाकारली म्हणून आयुक्त साहेबांनी. तर आजचा मग कार्यक्रम कसा राहील तुमचा आज जो शेवटचा आहे तर मग आज आमचं नाही आमचं रद्द त्याच्यामुळे सगळी पब्लिक नाराज आहे आमची महिला आघाडीची. कशावरून नाराज आहे बा ही जी पब्लिक आहे किंवा मग जे मंडळ आहे तर याला का बरं? म्हणजे 2 वर्ष आमचं म्हणजे रामधन खूप छान झालं उत्सवात मस्त खूप म्हणजे लोकांना खूप आवडलं. टीव्ही सेंटर खूप जणांचे फोन आले आम्हाला आज का बरं तुमचा प्रोग्राम नाही म्हणून. तर त्यांना आम्ही सांगितलं म्हणजे सगळ्या कार्यक्रमाला परवानगी भेटते. आमचं काही असं चांगलं कार्यक्रम आहे असं काही 2 वर्ष आम्हाला काही जसं काही आमच्याकडून काही चुकी झाली नाही. म्हणजे खूप छान प्रोग्राम झाला पण का आम्हाला परवानगी दिली नाही काही माहीत नाही आम्हाला. त्यांनी ते आम्ही साहेबासमोर एक शिवसेनेचे मुख्य नेते इनामदार माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या समोर आम्ही त्याला स्वतः भेटून त्याच्यासमोर आम्ही प्रश्न मांडणार. नमस्कार, केवी न्यूज मध्ये मराठी चॅनल न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आपण आहोत संभाजीनगरमध्ये. तर आपल्या संघ शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडीच्या संगीता कृष्णा बोरसे आणि यांनी हा नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे करतात. आता त्यांचे एक परिचय आहे आणि हा नवरात्रोत्सव कशा प्रकारचा सादर करतात किंवा हे होतात. ताई तुमचं नाव आणि परिचय द्या. माझं नाव संगीता कृष्णा बोरसे शिवसेना शहर संघटक मध्य महिला आघाडी. तर आता हा जो दरवर्षीप्रमाणे तुम्ही आता किती वर्ष झाली या नवरात्रोत्सवाला तुम्ही? हे आमचं 11वे वर्ष होतं आणि यावर्षी आम्ही अमृत ताई आज विजयादशमी आहे हो दसरा. तर आज आपण जनतेला काय संदेश देणार? मी सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि यावर्षी आपला रावणदानचा कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल माफी मागते. आणि आपल्याला आयुक्त साहेबांनी परवानगी दिल्यामुळं यावर्षीचा कार्यक्रम रद्द झाला. पण पुढच्या वर्षी आपण या जास्त जोश आणि नवीन आयुक्त साहेब नवरात्राच्या अगोदर नवीन आयुक्त साहेब बसलेले असन त्यांच्या परवानगीने आपण जोराने रावणदानचा कार्यक्रम करू. आपल्या संघ दादा आहे. दादा जे हा नवरात्रोत्सव तुम्ही मनवता तर हा कशा प्रकारे तुमचा नवरात्रोत्सव असतो? आमचा नवरात्र उत्सव आम्ही गेल्या 10 वर्षापासून आम्ही हा नवरात्र उत्सव राबवतो इथं. यावेळेस आमचं हे 11वं वर्ष आहे आणि ह्या प्रत्येक नवरात्रीमध्ये आमचे हे 9 ते 10 दिवस असे निघून जातात. आमचे पब्लिकचा पण भरपूर प्रतिसाद आम्हाला असतो इथं. कधी भांडण होत नाही, कधी तंटा होत नाही कधी. आणि आमचा हा जो राऊंड आहे हा स्पेशल महिलाचा राऊंड असतो. पुरं या 11 मधल्या महिला आमच्याकडे येऊन खेळतात, आनंद व्यक्त करतात, 9 दिवस ते फुल एन्जॉय करतात. पण आता आमचा हा नवरात्रोत्सव एकदम सुखासुखी आमचा पार पाडलेला आहे. पण आमचा जो दशमीचा जो कार्यक्रम असतो मेन म्हणजे रावण दहनाचा, तर रावण दहनाचा कार्यक्रम आहे आम्ही हा 2023 पासून राबवणं चालू केलेला आहे. 2 वर्ष आम्ही एकदम उत्साहाने तो कार्यक्रम चालू केला. पब्लिकचा खूप प्रतिसाद आम्हाला भेटला. पहिल्या वर्षी आम्ही संगीता बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तो खूप चांगला राबवला. दुसऱ्या वर्षी तोच कार्यक्रम जयस्वाल साहेबांच्या आणि ऋषिकेश भैया यांच्या आदेशानुसार आम्ही तो कार्यक्रम अजून वाढवण्याचा प्रयत्न केला. पण ह्यावर्षी जेव्हा आम्ही ती तयारी केली आणि रावण दहन आम्ही तिथं जेव्हा त्या ग्राउंडला आणला, ज्यावेळेस आम्ही 2 वर्ष तिथं जे आम्ही रावण दहनचा कार्यक्रम घेतला त्याच ठिकाणी आम्ही जो रावण त्या दिवशी आणला त्या दिवशी आम्हाला ती परमिशन नाकारण्यात आली. आता आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे की तिथं ऑफिस आहे असं. आता ऑफिस आहे तिथं तर तुम्हाला 15 दिवस तुम्ही आनंदनगरीचा पूर्ण त्रास सहन केला, तुम्ही फटाक्याचा त्रास सहन केला, तुम्ही वाटण तेवढा तिथं सगळा त्रास सहन करताय. रावण दहनाचा त्रास हा फक्त 4 घंटे 5 घंट्याचा आहे. आता यांनी हा जो निर्णय घेतलाय ग्राउंड नाकारण्याचा, हा कोणाच्या ऐकण्यावरून घेतलाय किंवा याच्यात काही राजकारण्यांनी घातलेलं आहे आम्हाला काही माहीत नाही. पण आम्हाला असं वाटतं की यांनी कुठेतरी पब्लिकचं पण मन दुखवलेलं आहे. सकाळपासून आम्हाला लोकांचे फोन चालू आहे की सर तुमचा कार्यक्रम होता तिथं रावण दहनाचा, काय झालं? 10 ते 12,000 15,000 पर्यंत पब्लिक तिथं असते आमची रावण दहनाला. पण यावेळेस त्यांनी खूप आम्हाला नाराज केलं आयुक्त साहेबांनी. माहीत नाही त्यांना म्हणजे कोणी सांगितलं किंवा त्यांची मनाची निर्णय, पण ही चुकीचा निर्णय आहे का आम्हाला एक वाटतं आणि पब्लिकचं खूप मन दुखवलं त्यांनी. माझं नाव महेंद्र चव्हाण, मी एक शिंदे साहेबाचा शिवसैनिक आहे आणि बाकीच्या सर्व कार्यक्रमाला ह्या लोकांनी आतापर्यंत आयुक्त साहेबांनी सर्व कार्यक्रमांना परवानगी दिलेली आहे. आणि आनंदनगरी असेल, फटाके स्टॉल असतील, तर आमच्या रावण दहनाला यांनी परवानगी का नाकारली
हाच आम्हाला एक प्रश्न पडलेला आहे आणि आम्ही या परवानगी नाकारला असल्यामुळे आम्ही जनतेची माफी मागतो. पुढच्या वर्षी हाच कार्यक्रम ह्याच ग्राउंडवर अतिउत्साहानं साजरा करू एवढंच मी जनतेला सांगू इच्छितो.